बर्ड फ्लूचा फैलाव कसा उघडकीस आला, तो माणसांमध्ये पसरू शकतो का, प्रशासनाने कोणते उपाय केले, ही साथ थांबेल की वाढेल? नागपूरमध्ये बर्ड फ्लूचा हाहाकार, मृत कोंबड्यांपासून सुरू झालेली भयानक कहाणी। 31 जानेवारी 2025 नागपूरच्या ताजबाग परिसरातील यासीन प्लॉट येथे एक रहस्यमय घटना घडली। एका चिकन सेंटर मध्ये 3 कोंबड्या अचानक मृत पावल्या। सुरुवातीला कोणालाच याचा मोठा विचार नव्हता, पण पुढील काही दिवसात जे घडले त्याने संपूर्ण नागपूर हादरून गेले। एका मृत्यूमुळे उघडकीस आलेले भीषण सत्य। कोंबड्यांचा मृत्यू संशयास्पद वाटल्याने पशुसंवर्धन विभागाने त्यांचे नमुने भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग प्रयोगशाळेत पाठवले। अहवाल आल्यावर सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली। हा बर्ड फ्लू होता। ही केवळ काही कोंबड्यांची साथ नव्हती। हा विषाणू किती दूर पसरत असेल, किती लोक त्याच्या संपर्कात आले असतील, हे प्रश्न उभे राहिले आणि तातडीने नागपूर महापालिकेने आरोग्य आणीबाणी जाहीर केली। संकटाची साखळी, 3000हून अधिक कोंबड्यांचा बळी। प्रशासनाने या परिसरात सर्वेक्षण सुरू केले आणि धक्कादायक माहिती समोर आली। आजाराचा प्रसार झपाट्याने होत होता। 8000हून अधिक घरांची तपासणी, 26927 लोकांची प्रकृतीची विचारपूस, 141 लोकांमध्ये इन्फ्लुएन्झा सदृश्य लक्षणे आढळली। 14 जणांच्या प्रकृतीत गंभीर बिघाड, नमुने एम्सला पाठवले। परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधीच प्रशासनाने कठोर निर्णय घेतला। ताजबाग परिसरातील 3054 कोंबड्या मारून जमिनीत पुरल्या गेल्या। पण प्रश्न असा होता, हा विषाणू केवळ कोंबड्यांपुरता मर्यादित आहे का, की तो माणसांमध्येही पसरू लागला आहे? नागरिकांमध्ये वाढलेली भीती आणि संशय, सतत ताप येणारे रुग्ण, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास जाणवणारे लोक वाढू लागले। काही जणांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले। पोल्ट्री व्यवसाय कोसळण्याच्या मार्गावर होता। लोक चिकन आणि अंडी खाणे टाळू लागले। हा फक्त एक आजार नाही, ही साथीची सुरुवात आहे असे बोलले जाऊ लागले। बर्ड फ्लू माणसांमध्ये पसरतोय का? संपूर्ण नागपूर एका मोठ्या प्रश्नाने वेढले गेले होते। बर्ड फ्लू हा फक्त पक्ष्यांपुरता मर्यादित आहे, की तो आता माणसांमध्ये पसरणार? बर्ड फ्लूचा विषाणू माणसांमध्ये संक्रमित होण्याच्या घटना पूर्वीही घडल्या आहेत। त्यामुळे ताजबागमध्ये आढळलेल्या रुग्णांचे नमुने तातडीने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले। आता सर्वांची नजर एका गोष्टीवर होती, ही साथ थांबणार की आणखी काहीतरी भयावह घडणार? संशय, भीती आणि प्रशासनाची तयारी। लोक घरातून बाहेर पडायला घाबरू लागले। चिकन मार्केट ओस पडले। नागपूर महापालिकेने कठोर पावले उचलली। संपूर्ण परिसर निर्जंतुक करण्यासाठी जंतुनाशक फवारणी। कोंबड्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना टॅमीफ्लू औषध। हॉस्पिटलमध्ये बर्ड फ्लू साठी विशेष वॉर्ड तयार। भविष्यात काय? संकट वाढणार की नियंत्रणात येणार? बर्ड फ्लूने नागपूर हादरवून टाकले आहे, पण हे फक्त सुरुवात आहे का? प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे हा विषाणू आटोक्यात येईल का, किंवा यापेक्षा भयंकर परिस्थिती उद्भवणार आहे? तपासणीचे अहवाल आणि पुढील निर्णय काही दिवसात स्पष्ट होतील। तोपर्यंत नागपूरकरांनी सावध राहावे, कारण हा केवळ आजार नाही, हा एक धोक्याचा इशारा आहे।